नमस्कार, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी राहिली आहे त्यांची आता 31 डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे। न महत्त्वाचं म्हणजे ज्यामध्ये विधवा महिला आहे आणि ज्या आपण घटस्फोटित महिला म्हणतो त्यांच्यासाठी केवायसी करत असताना खूप प्रॉब्लेम येत आहे। म्हणजे त्यांना आता केवायसी करत असताना कोणाचा आधार कार्ड टाकावा हा प्रश्न आहे। त्याच प्रश्नात खूप सारे म्हणजे यामध्ये कमेंट्स आले होते, तर त्या कमेंट्सला धरून आजचा हा व्हिडिओ आहे। महत्त्वाची माहिती आलेली आहे महिला व बाल विकास विभागाकडून। त्यांच्यासाठी एक सुविधा देण्यात आलेली आहे, कोणती तर ते सुद्धा मी यामध्ये सांगत आहे। तर ई केवायसी करताना त्यांना आता एक प्रमाणपत्र म्हणजे शिफारस पत्र द्यायचं आहे। कोणतं तर ते जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्या मार्फत आता त्यांना एक प्रमाणपत्र द्यायचं आहे। त्या प्रमाणपत्राद्वारे आता त्यांची केवायसी केल्या जाणार आहे। तर त्यासाठी काय काय लागते ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहता। ते यामध्ये संदर्भ काय दिलेला आहे म्हणजे विषय काय काय आहे सविस्तर माहिती दिलेली आहे। सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहायची आहे। तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थ्याकडे त्यांचे पती व वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक OTP प्राप्त होणार अडचण निर्माण होत आहे। तर अशा पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे ई केवायसी केल्यानंतर त्याचे पती व अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे। त्यांचं जर म्हणजे घटस्फोट झालेला असं त्याचं प्रमाणपत्र पाहिजे किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत सुद्धा अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12 म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहे। तर आता हे तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे। तर तुम्हाला जर ही 1500 रुपये पाहिजे असेल तर त्यासाठी ही प्रोसेस करणे गरजेचं आहे। काही महिलांनी यामध्ये मेसेज केला होता का सर आमचं कसं, तर यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर ते शिफारस पत्र अशा पद्धतीचं आहे जे अंगणवाडी सेविकामार्फत यामध्ये देण्यात येते। जे अंगणवाडी सेविकेचे नाव आहे, अंगणवाडी केंद्राचे नाव, यामध्ये त्या महिलेचे नाव सुद्धा लिहायचे, अर्जदार श्रीमती जे काही येते त्याचा आधार क्रमांक, त्यांचं जे काही वडिलाचं प्रमाणपत्र कोणतं आहे त्याला सुद्धा याला टिक मार्क करून हे जे प्रमाणपत्र कुठे द्यायचं आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे हे जे पत्र आहे म्हणजे शिफारस पत्र त्यांच्याकडे अंगणवाडी सेविकेतर्फे द्यायचं आहे। तर हा होता व्हिडिओ त्याबद्दलचा की यामध्ये आता महिला जे घटस्फोट महिला आहे म्हणजे विधवा महिला त्यांच्यासाठी एक सुविधा यामध्ये जी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे। तर हा होता व्हिडिओ। कसा वाटला, चांगला वाटला असेल तर लाईक करा, तुमचे काही प्रश्न तर कमेंट्समध्ये जरूर सांगा। चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।